खानापूरकरांचा एकांत त्यांच्या बरोबर दुसरा किंग दिवान्या आणि 7 वरती सुटला पहिला सेमी सुटला या मैदानातील पहिल्या सेमीमध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होतोय फायनलचा मानकरी लढत चालू आहे बाजी कोण मारतोय आणि बाजी मारली मागण्याला आड्याल चिटाकला आड्याल्या साईडला होता सावकर आणि भवानी आणि मध्ये होता ब्लॅक टायगर बाळ्या भाई आणि त्याच्या सोबत लाटेकरांचा येडा चिठ्ठा लढत झाली दोघांच्या मध्ये अट्टी आणि तटीची शेवटच्या क्षणी निकाल कुणी घेतला सगळ्यांच्या नजरा स्क्रीनच्या गाडीकडे लागल्या कारण लढत पाहायला मिळाली गाडी पुढे पळत होती बाळ्या आणि चित्त्याचे आड्यालनं गाडी चिटाकली सावकर आणि भवानीची परंतु निकालास कोण पात्र झाला कोण झाला फायनलचा मानकरी आड्याल सावकार पड्याल बाळाभाई आड्याल भवानी आणि पड्याल चित्ता शेम गटाला झालं तीच कार्बन कॉपी पाहायला मिळाली शेवटच्या 10 दोन सज्ज झाला कोण होणार फायनलचा मानकरी सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे गाड्या सुटल्या निमसोडकरांच्या मैदानातला सेमी फायनल 2 सुटला आणि 2 मध्ये एक गाडी बाद झाली त्याने दुसऱ्यालाही बाद केलं आणि आता लढत चालू आहे दोघांच्या मध्ये अतिशय सुंदर आड्याल मल्हार आणि पड्याल संघर्ष बुलेट खालनं वरपर्यंत निकाल सगळा बघा सेमी फायनल 2 चा निकाल आहे तास क्रमांक 7 वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न रघुनाथ मगर वांजोळे रोहित घाडगे निमसोड यांचा सर्जा आणि मोर्या प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा संघर्ष बुलट आणि सर्जा आजच्या या मैदानातील फायनलचे मानकरी आणि क्वार्टर फायनलचा मान भटकवला तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी कंबार धरलेले या ना थोडस मागे या ना गाडी सुटल्यावर मध्ये जाऊन उभं राहा आता थोडस मागे या बघा ऐका येते का सुटला सेमी फायनल या मैदानातला 3 सुटला आणि 3चा रन संग्राम चालू आहे कोण होणार फायनलचा मानकरी अतिशय सुंदर इकडं माऊली आणि तिकडं पाखऱ्या आणि सर्जाचं निर्विवाद शर्यू सुटला शरुनी हिरेमठ सेमी फायनल या मैदानातला 4 सुटला आणि 4चा सुद्धा रण संग्राम चालू झाला यातला एक बाद झाला दुसराही बाद झाला आणि आता लढत चालू आहे कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत मागणारा निकालात घुसला आणि निकाल घेतला का लढत झाली इकडून आड्याल्या साईडला गाडी पळत होती सम्राट आणि मण्याभाईची त्याच्या शेजारी गाडी होती सोने आणि हरण्याची आणि खाल्ल्या अंगानं गाडी होती राजा आणि चिक्याची लढत पाहायला मिळाली शेवटच्या क्षणापर्यंत सेमी फायनल 4चा निकाल तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी झाला सेमी फायनल 5 या मैदानातला सुटण्यासाठी संत बाळोमामा यात्रेनिमित्त व माननीय श्री सुशांत सेठ घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला मैदानात 5वा सेमी सुटला आणि सेमी फायनल 5 मध्ये लढत चालू झाली अतिशय सुंदर आणि निर्विवाद 50 आहेत गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला 6 सुटला या फाटीवरती प्रत्येक मैदानामध्ये फायनलला पात्र ठरतो
असा आड्याल्या साईडला रायफल पळाला आणि त्याला खाल्ल्या अंगानं लढत दिली धर्मा आणि राणानं. एखाद्याला फाटी धार्जिन असती, जशी बकासूरला फाटी धार्जिन तशी या सिरसवडीकरांच्या रायफलला फाटी धार्जिन. साजासजी या फाटीवरती एकही मैदान त्यानं मार खाल्ला नाही. प्रत्येक मैदानाला गुलालाला पात्र ठरतो असा रायफल. आणि याही मैदानात फायनल दोघ जण आणखी दोघ जण आळूच देत आहेत. सुटला सेमी फायनल या मैदानातला 7 सुटला. 7वा गुलालाचा मान कुणाच्या नशिबात आहे? कोणता बैलगाडी मालक ठरणारा या मैदानातला 7वा गुलालाचा मान करे? इकडे आड्याल कॅप्टन पळतोय, पड्याल नंद्या आणि खाली बॅरिकेडच्या माग उभं राहा आणि माग उभं राहून मैदान बघा, नाहीतर घरचे म्हणतील पोर. गाड्या सुटल्या शेवटचा सेमी या मैदानातला 8 पळतोय आणि 8 मध्ये लढत चालू आहे. कोण होणार फायनलचा मान करी? अतिशय सुंदर अशी लढत विवाद वर्चस्व मथुर आणि